महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची दैना, तर शासनाच्या सुमारे 8 लाख रुपयांचा धुराळा। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत हद्दीतील राजेंद्र गुरुनगर येथील मंदार अत्रे यांच्या घरापासून ते समृद्धी बिल्डिंग पर्यंतच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून मात्र शासनाचे सुमारे 8 लाख रुपयांचा धुराळा झाल्याचे चित्र समोर येत आहे। एकीकडे शासन हे शहराचा गावाचा विकास करण्यासाठी निधी देत असतं, पण त्या निधीचा वापर लोकांसाठी न होता मात्र ठेकेदार आपल्या खराब कामाने स्वतः मात्र तुपात तर जनतेला खेड्यात घालण्याचे काम करतो, याची प्रचिती मात्र नेरळकरांना आली आहे। नेरळ येथे ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत या विभागाकडून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आला होता, मात्र रस्ता तयार होऊन 1 महिनाही उलटत नाही तोच त्या रस्त्याला तडे जाऊन त्या रस्त्याची धूळ होऊन सदर धूळ ही नागरिकांच्या डोळ्यात व घरात मात्र जायला लागली आहे। त्यामुळे आता या रस्त्याचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। एकीकडे नेरळ ग्रामपंचायत ही जिल्ह्यात नावाजलेली व चर्चेत असणारी ग्रामपंचायत आहे, मात्र सध्या नेरळ ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती खालावली असल्याचे व गावात विकास कामासाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद रायगड नेरळ संकुल विकास प्राधिकरण तसेच इतर निधींवर अवलंबून राहावे लागत आहे, असे दस्तूर खुद्द ग्रामसेवक लेखी पत्राद्वारे माहिती अधिकार अर्जाला उत्तर देतात। तर दुसरीकडे नेरळमधील मोठा रहिवासी भाग असलेल्या राजेंद्र गुरुनगर भागातील रस्ता होण्यासाठी आमदारांनी 2515 व इतर ग्रामविकास कार्यक्रम 800 मधून काम सुचवले असल्याने शासनाने या कामासाठी 7,96,000 रुपये निधीची तरतूद केली व सदर रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश हा दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी वृषाली शितोळे यांना देण्यात आला होता। प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर या कामात ठेकेदाराने चालढकलपणा केल्या परिणामी सदर रस्ता हा तयार होऊन 1 महिना उलटत नाही तोच सदर रस्त्याला तडे भेगा यांचा सामना करावा लागत आहे। तर रस्त्याच्या सिमेंटची माती होऊन तीच माती स्वरूपी धूळ मात्र आता रहिवाशांच्या डोळ्यात व घरात जात आहे। त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे। तर या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। तर अशा प्रकारे ढिसाळ कामे करून नागरिकांच्या व शासनाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी पुढे येत आहे। याबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांना सुस्थितीला रस्ता देणार की ठेकेदाराचे लाड पुरवणार हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे। तर या संदर्भात पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत उपअभियंता संजीवनी वानखेडे यांची भेट घेऊन विचारणा केली असता नेरळ राजेंद्र गुरुनगर येथील मंदार अत्रे यांच्या घरापासून ते समृद्धी बिल्डिंग पर्यंतच्या रस्त्याबाबतची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत, तेव्हा या रस्त्याच्या दर्जाची पाहणी मी स्वतः जागेवर जाऊन करेल, याबाबत काही दोष आढळल्यास कारवाई नक्की करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत उपअभियंता संजीव वानखेडे यांच्याकडून पत्रकारांना सांगण्यात आले। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.